आप्पा, तुला काय वाटतं आपल्या ग्रामपंचायतमध्ये कुणाचं पॅनल निवडून येईल? का बाप्पू, पॅनल कुणाचंही येऊ द्या, पण ज्याचं पॅनल येईल त्याने गावचा विकास केला पाहिजे. नाहीतर काय होणार, सगळे एका माळेची मणी. राजकारणाचं काय खरं नाही बघ. ते म्हणतात ना, सत्तेपुढं शानपण नाही, तसंच येते. बरोबर बोलताय बाप्पू तुम्ही. आता आपल्या हनम्याचंच बघा ना, जामीन मिळवण्यासाठी किती प्रयत्न करतोय तो, पण ती समोरची माणसाचा संबंध राजकारण्यांशी आहे, तर अजून अडकून पडलाय का नाही. काय बोलावं आणि काय सांगावं ते काय खरं नाही बघ. जाऊ द्या ना बाप्पू, आपण विचार करून काय होणार आहे का? आपलं काम भलं आणि आपण भलं, होय का नाही? हो बाबा, कामच करायचं आयुष्यभर, दुसरं काय आहे आपल्या नशिबात? बाप्पू, त्या मधूच्या बापाचा काय फोन बिन आला होता का? कसला फोन करतोय तू? त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला आहे. मी तर बाबा त्याची आशा सोडून दिली. आला तर आला, नाही तर गेला बुडत. जाऊ दे बाप्पू, समजा ठीक होईल. तुम्ही काय बी काळजी करू नका. हां, चला जाऊया. राजू, तू इथे कशी काय? अरे अचानक प्लॅन केला, म्हटलं आज तुला सोबत घेऊन कॉलेजला जाऊ. चल. चालेल. राजू, तू इथे आलीस आहेस तर घरी चल, तेवढंच आईला भेटणं होईल. ठीक आहे, आज नाही नाही म्हणणार. चल. आई, आई, काय रे, काय झालं? अगं बाई, राजू, कशी आहेस तू? मी बरी आहे काकी, तुम्ही कशा आहात? हो, मी पण बरी आहे. आणि काय ग, काल बाहेरच्या बाहेर गेलीस, घरात नाही आलीस? अहो काकी, उशीर झाला होता ना, आणि आजी पण घरी वाट बघत होती, मग निघाले. अगं 5 मिनिटांनी काय झालं असतं? हां, पण आता आली आहे ना. बरं बस, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. हा, नाही नको काकी, मी खाऊनच आली आहे. आम्ही निघू का आता? म्हणजे उशीर झालाय ना कॉलेजला, म्हणून. अगं असं कसं, खाल्ल्याशिवाय मी कशी पाठवून तुला? थांब जरा. शोभा, अगं ये शोभा, काहीतरी खायला घेऊन ये. शोभा, हां 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 ते. अगं बस ना तू. कसं चाललंय कॉलेज तुमचं? हो, छान चाललंय कॉलेज. हो, लक्ष देऊन अभ्यास करा. काय? हो. हा दे, हे घे. हा काकी, याची काय गरज होती? असू दे ग. छान आहे. बरं, बस काकी, येते आता. अगं काहीच खाल्लं नाहीस तू? थांब, तुझ्यासाठी चहा टाकते. नाही नको काकी, मी नंतर कधीतरी येईल. आता निघते. अगं ती काल आलेली मुलगी हीच ना? हो,
अगं मग तिला काहीतरी खायला प्यायला चहाचं बघा. अहो नको म्हणते, मी विचारलं होतं पण नको म्हणते ती. मी परत येईन. हा, हां येते आता. ये. चल चल. चला येते काकी. हां परत नक्की आहे काय? आता नुसती अशी धावपळ झाली बघ. मी काय म्हणते, परतच्या वेळेला जेवायलाच ये तू. बरं ठीक आहे. तुला काय आवडतं सांग, मी तेच बनवते. काही चालेल काकी. अगं काय कसं, काहीतरी आवडत असेल ना. काकी तुम्ही आवडीने जे बनवाल ते मी खाईन. बरं ठीक आहे. सांभाळून जा काय. हो. संख्या काकी पाया पडते. सुखी राहा. येते. हा, ये. शोभा तुला शाळेत जायचं असेल ना? अगं आई पण शाळा. काय नाही, चल तयारी कर. आहो तुम्हाला पण कामाला जायचं असेल, चला. चल तू, अगं उशीर होतोय. चल, पण बिन काय नाही, चल. बस संख्या. निघूया. संख्या कुठे? ती महाराणी आली होती त्याला घ्यायला. गेले ते दोघं एकत्र. चल बनाव. मंग्या काय झालंय तुला नक्की? तू काल माझ्याशी खोटं बोललास ना? अगं नाही मधू, मी नाही खोटं बोललो तुझ्यासोबत. मंग्या तू अजून पण माझ्याशी खोटंच बोलतोयस. काय झालंय? घरी सगळं ठीक आहे ना? हां ठीक आहे. मग तू काय बोलत का नाहीस? अगं खरं बोलतोय मी मधू. जाऊ दे ना तो विषय, चल जाऊ आपण, उशीर होईल परत. मंग्या काय झालंय ते सांग मला. मधू तुला तर माहिती आहे ना आपल्या वर्गातली सीमा मला किती आवडायची. ती दररोज तिच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करायचो मी, पण ती दरवेळेस मला भावना देता निघून जायची. त्या दिवशी पण मी तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न केला. तिच्या भावाने मला बघितलं. म्हणजे सीमाचा सक्का भाऊ तो मिराज आहे? हा, आणि सीमा त्यामुळेच एवढे दिवस कॉलेजला आली नाही. मंग्या तू हे आम्हाला आधी का नाही सांगितलंस? अगं सांगून काय करणार आहे मधू? सीमा कॉलेजमध्ये येत नाही ना, त्यामुळे माझं कशातच मन लागत नाहीये. मी काय सांगणार होतो तुला? मंग्या तू नाराज नको. हे बघ, आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो ना
त्याला त्या प्रेमाची जाणीव नसते. आपणच त्याला त्या प्रेमाची जाणीव करून द्यायची असते. पण त्या व्यक्तीला ह्या गोष्टींची जाणीव नाही झाली तर? तर तर आपण आपला निर्णय घेऊन मोकळं व्हायचं आणि समोरच्या व्यक्तीला पण मोकळं करायचं. उगीच आपण आपल्या आयुष्यातला वेळ त्या व्यक्तीसाठी का घालवायचा ज्या व्यक्तीला आपली किंमतच नाही. मंग्या, जेव्हापासून प्रेम हा शब्द कळायला लागलाय ना, तेव्हापासून संख्याला जीव लावते मी. तुला तर सगळंच माहितीये. तू तुझ्या डोळ्यांनीच बघितले. आजपर्यंत संख्यासाठी मी काय नाही केलं रे. अरे त्यांनी न काही सांगता त्याच्या फक्त डोळ्यात बघून मला त्याचं दुःख समजायचं. त्याला काय पाहिजे नको हे सगळं मला समजत होतं. काल परवा आलेल्या त्या पोरगीनं माझं लहानपणीचं प्रेम हिसकावून घेतलं रे. म्हणून तुला सांगते, त्या सीमाचा विचार डोक्यातून काढून टाक. असंही तुम्हाला जास्त दिवस नाही झाले आणि तू अभ्यासावर लक्ष दे. परत तू तुझ्या मित्रांसोबत राहायला सुरुवात कर. बरोबर आहे मधू तुझं. माझंच चुकलं. मीच एकतर्फी प्रेमाच्या नादात पार वाहून गेलो होतो. लायकीच्या बाहेरचा विचार करायला लागलो होतो. पण तिच्या भावाने जेव्हा मला मारलं ना, त्यावेळेस मला माझी खरी लायकी कळली. जग असंच आहे बघ मधू. जगाला खऱ्या प्रेमाची किंमत नाही कळली. त्यांना दिसला तो फक्त पैसा. म्हणून मी ठरवले, माझी लायकी मी बदलणार मी माझी लायकी. क्या रे बच्चे, बाप को भूल गया क्या? हायला राजा. अरे कसा आहेस? मी बरा आहे. कधी आला? आज संध्याकाळी आली. बस की. हा नको दुखते का? नॉर्मल. मग या कसा आहेस? बरं आहे की. सांग कसा आहे? असेल की बरा. अरे मग या काय झालंय का? नाही, संख्याबद्दल विचारल्या एकदम शांत झाला. अरे काय सांगू राजा तुला. अरे तू मुंबईला गेल्यापासून ना संख्या पार बदलला. तुला आठवतंय का, ती प्राजू त्याच्याबरोबर बोलायची नाही, त्याला टाळायची. हा मग अचानक ती त्याच्याबरोबर बोलायला लागली. बोला. मग काय, संख्या तिच्या माग माग करायला लागला. आता तर संख्या आमच्याबरोबर कॉलेजला पण येत नाही. म्हणजे काय झालं? मधुवर पण बोलत नाही तो. मुलासमोर पण बोलत नाही. मग या
ए तुझी सिमडी काय म्हणते मग? मग या ए अरे मी सीमाबद्दल विचारतोय, काय झालंय का? ती गेली सोडून कायमची. कायमची म्हणजे नक्की काय झालं? अरे राजा, मी एकदा ना सीमाच्या मागं गेलो होतो तिच्याशी बोलायला, पण तिच्या भावाने बघितलं आणि मला लय मारला. भावानं मारला? कोण होता त्याचा भाऊ? हा, ठोका का त्याला? मिराज. मिराज? सीमाचा भाऊ मिराज आहे? राजा, हा. सीमा निघून गेल्यापासून ना माझं कशातच मन लागत नाही. मी लय एकटा राहत होतो, मला कशाचंच भान नव्हतं. संख्या माझ्याबरोबर बोलायला आला होता, माझंच बोलायचं मन नव्हतं. राजा, लय मिस केलं रे तुला. मग या असं सगळं ठीक होईल रे, नको टेन्शन घेऊ. आणि माझं काय वेगळं होतं का? माझ्या पोटात दुखायला लागल्यावर आईबापाने मला हॉस्पिटलला नेलं मुंबईच्या. तशी माझी चुकी होती, पण परिस्थिती नसताना मुंबईमध्ये ॲडमिट केलं मला. आपला पोरगा वाचावा म्हणून आईबापानं मुंबईमध्ये कसे दिवस काढलेत मी माझ्या डोळ्यानं बघितले. मला बेड नसल्यामुळे दुसऱ्या पेशंटच्या बेडवर मला झोपायला तिथे इलाज केला. आईबाप स्वतः बाहेर वडापाव खाऊन दिवस काढत होते आणि मला नारळ पाण्यात फळं आणून देत होते. हे बघितल्यापासून मला माझ्या चुकीची जाणीव झाली. तेव्हाच त्या हॉस्पिटलच्या बेडवर मी ठरवलं, मी शिकणार, पैसे कमावणार आणि आई बापाला सुखाचा दिवस आठवणार. मला पण जाणीव झाली राजे, अरे सगळ्यांचंच नशीब चांगलं नसतं ना. त्यांच्या आईबापांनी त्यांना कमवून ठेवले आणि ते आयते बसून खातील. आपल्यासारख्यांना मेहनत करूनच मोठं व्हायला लागते. आणि मी मेहनत करणार, लय मेहनत करणार, आणि माझ्या आईबापासाठी ना लय मोठा बंगला बांधणार. आम्हाला विसरणार नाही ना? नाही रे राजा, अरे तुला विसरून कसं चालेल? आपण म्हातारं झालो ना की आपल्या बालपणीच्या गोष्टी करत बसू की आपल्या बंगल्यावर. हा, आणि संख्याला विसरतोय तू. आपण त्याचा विचार करून काय होणार आहे? त्यांनी पण आपला विचार करायला पाहिजे ना. नाही रे मग या संख्या असा नाही, ते आपल्यासारखाच आहे रे. आणि आपली मैत्री लहानपणाची आहे, आणि असल्या फालती गोष्टीमुळे आपण मैत्री नाही तोडायची. उद्या संकेतला भेटूया आणि एकत्र कॉलेजला जाऊ. अय मी काय म्हणतोय, जाऊ की. काय झालं? काय समजलं नाही. राजा, मंग्या, कसा आहेस राजा? बरा आहेस ना? हा मी बरा आहे, काल झालो. तू कसा आहेस? मी पण बरा आहे. संख्या काय आता बराच असतो, त्याला प्राजू भेटली ना. पण संख्या एक सांगू का? प्राजू तुला हो बोलली,
तुम्ही दोघं आता एकत्र कॉलेजला जाता ते बघून आम्हाला लय भारी वाटते बघ. संख्या काय झालं? हे टेन्शन आहे का? नाही, काय नाही. काय नाही. अरे आम्ही मित्र आहे तुझं, सांग ना आम्हाला काय झालं. अरे ते सकाळपासनं लय कस तरी वाटतंय रे. म्हणजे मनातले वाईट विचार येतात ते. असं वाटतं की काहीतरी हातातनं सुटून चाललं. संख्या तू नको टेन्शन घेऊ, आम्ही आहे की तुझ्यासोबत. चल आपण जाऊ. चला. चल कुठं? ते चाललंय प्राजूच्या घरी. ते दोघं जाणार आता स्कूटीवर. आपण काय तिथं टाटा करायचा काय? अरे मग घ्या, मी तुला एकटं सोडणार का तू? आणि तसं पण कॉलेजला काय तीर मारणार का एवढा? चल का बमाने. चल संख्या. चल बाबा चल. आता ह्याच ऐकायला लागणार आपल्याला. मी काय म्हणतो, काय नको म्हणू तू. तुझं पोट बरं आहे का? हाय हाय हाय. तरी म्हणतो वडापाव खायला जाऊ. बुका राहिले का गो खा भाडे. आहे का? अरे फुल ऍक्सेस आहे याला. मला वाटतं ह्याला घर जावं करते ती. आहे मग काय इथं आलं आहे काय काहीतरी होतच माहिती आहे माझ्या इथं. आहे घाले मग या त्या दिवशी आलं असतं तर मग आंबं तर खाल्लं असतं तुझ्यामुळे खाल्ले घाट. सडला आंब पण म्हाताऱ्याने दिला नाही एक कुणाला. ते बघ तिथं. आहे घाल्या तुझ्या मी काढलं असतं. मला इथं झाडं चढायला स्पायडरमॅन घेत. पण एक पण आंबा नाही. नाही एक जण. काय करतोय ह्यो? चल जाऊ. प्राजू, 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 काय झालं येते का नाही? प्राजू. आजी, प्राजूला बोलवता का? ती गेली निघून. गेली? मला न सांगता कॉलेजला कशी गेली? ती कॉलेजला नाही गेली, ती कायमची निघून गेली. नाही आजी, तुम्ही मस्करी करू नका. आम्हाला उशीर होतोय. तुम्ही बोलवा ना तिला. मी कशाला मस्करी करू? आजी तिला बोलवा ना. नाही, प्राजू करतच असणार. तुम्ही खोटं बोलता. संकेत प्राजू, 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 तू बोलली होतीस ना दारात ने. आता मी दारात ना आलोय. प्राजू, काल रात्री प्राजूचे आई वडील आले अचानक आणि प्राजूला घेऊन गेले. अचानक? हो मग तुम्ही का बोलल्या का नाही त्यांना? तुम्ही अडवलं का नाही? हो, मी खूप प्रयत्न केला त्यांना अडवण्याचा, पण तिच्या बाबांनी माझं काही ऐकलंच नाही. आजी नक्की काय झालंय? काल रात्री प्राजू अभ्यास करत होती आणि तिच्या पप्पांना तिची ती वही सापडली
त्याच्यात तुझ्याबद्दल तिने काहीतरी लिहिलेलं होतं आणि ते त्यांना सापडलं. त्याच्यामुळे ते खूप रागावले आणि तिला रात्रीच घेऊन ते निघून गेले. संख्या संख्या अरे संख्या सोड त्या प्राजूचं नाद. अरे मागच्या वेळेस पण ती अशी सोडून गेली होती तुला तुला काय नाही सांगता. अरे बंग्या, आजी कशी गेली होती मला सोडून? दरवेळेस मीच का? संख्या संख्या माझ्याकडे बघ. संख्या माझ्याकडे बघ. इकडे बघ. मंग्या बोलतोय ना ती बरोबर आहे. तिचा नाद का कायमचं सोडून देतो. ती 10वीत असताना पण अचानक तुला सोडून गेलेलीच. आता तर तुला 10% माहिती ना किती आहे ती. बर 10वीत मधु आणि राघव सर तरी होते हा ना. त्यामुळे तू पास तरी झाला संख्या. तुला माहिती ना मधुचा किती जीव आहे तुझ्यावर. पण प्राजूच्या नादात तिला पण लांब केलंस. संख्या तू त्या पोरीकडे एकदा प्रेमाच्या नजरेने बघितलं असतं ना तरी तिने तुझ्या जीव ओवून टाकला असता आणि आता पण टाकायला तयार आहे. अरे तू तिच्याकडे त्या नजरेने बघ तरी. तू तिच्याकडे एकदा जरी त्या नजरेने बघितलं असतं ना तरी तुला खऱ्या प्रेमाची किंमत कळली असती जी मला दिसली तिच्या डोळ्यामध्ये तुझ्यासाठी. संख्या तू हातातला चाफा सोडून काटेरी गुलाबाच्या मागे लागला होता. कशासाठी? पैशांसाठी? तिच्या सौंदर्यासाठी? पण तुला मधूचा स्वभाव कळाला नाही. संख्या ती आज पण तुझ्यावर जीव ओळून टाकते रे संख्या. आणि हिने काय केलं? ही 2 महिन्यासाठी आली आणि गेली. फक्त तुला त्रास द्यायला आली होती संख्या. लहानपणापासून प्रेम करते रे संख्या तुझ्यावर. तू प्रेम ओळखायला चुकलंस. खरंच प्रेम ओळखायला चुकलं संख्या तू. संख्या तू हातचं सोडून पळत्याच्या मागे लागला होतास. संकेत संकेत काय झालं? तुझा चेहरा का पडलाय? काय झालं संकेत? राजू सोडून गेली त्याला कायमची. काय? राजू सोडून गेली? अशी कशी गेली आणि कुठे गेली? तिचे आई वडील काल आले होते तिला भेटायला. राजूच्या वहीत संख्याबद्दल लिहिलेलं सापडलं तिच्या वडिलांना. संकेत संकेत शांत हो. संकेत शांत हो. मधु
तू आणि संख्या नका येऊ आज कॉलेजला. राघव सरांना मी सांगतो काय सांगायचं ते. चल जाऊ आपण. जातो आम्ही. चल राजा. मधू काळजी घे त्याची. संकेत, प्राजू स्वतःहून तुला सोडून नाही गेली. तिला तिच्या आई वडिलांनी जबरदस्तीने घेऊन गेलेत. ती तुला सोडून गेली यात तिचा काहीच दोष नाही. तू तिच्यावर राग धरू नकोस. मधू, तुला तर ती आवडत नाही ना? मग तू असं कसं बोलू शकते तिच्याबद्दल? राजू मला नाही आवडत, पण जेव्हापासून ती तुझ्या जवळ यायला लागली तेव्हाच मी ठरवलं तुमच्या दोघांपासून लांब जायचं. तुम्हाला त्रास नाही द्यायचा. आणि कसं आहे ना संकेत, तुझ्या सुखातच माझं सुख आहे रे. मधू, मला लहानपणापासून माहितीये की तुला मी आवडतो. तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम दिसत. तू माझ्यासाठी झुरतेस. एवढं का प्रेम करतेस माझ्यावर? ते नाही कळणार तुला, पण जेव्हा तू दुःखात असतो ना तेव्हा जेवढा तुला त्रास होतो ना त्याच्याही जास्त त्रास मला होतो रे. मधू, मला माफ कर. मी चुकलो. राजू मला सोडून गेली, पण मला आता तुला नाही गमवायचं. मधू, मला तुझी गरज आहे. संकेत, हे तू मैत्रीच्या नात्याने बोलतोयस की आणि काही? मग तुझं बरोबर होतं. संख्यानं प्राजूच्या नादात लय वेळ वाया घालवला. त्याचा पण ना आपला पण. तरी सांगत होतो त्याला, 1000 वेळा सांगत होतो नको नादी लागू. ऐकलं नाही, गेली ना सोडून. एकदा नाही मी 2दा गेली. अरे पण त्याला कुठं माहित होती तेच सोडून जाईल. जाऊ दे, चल जाऊ आपण. मग अरे ते बघ.
मंग्या, सॉरी. मधू, मी प्रेम ओळखायला चुकलो. मला वाटायचं प्रेम फक्त आकर्षण असतं, पण तू मला शिकवलंस प्रेम म्हणजे आकर्षण नाही, सॅक्रिफाईस असतं. मधू, तू माझ्या आनंदासाठी खूप सॅक्रिफाईस केलीस. मला आता तुला गमवायचं नाहीये मधू. संकेत, माझं अजूनही तुझ्यावर आंधळ प्रेम आहे रे. मी तुला एकट्याला असं अर्ध्या वाटेत नाही सोडून जाणार. तू नको काळजी करू, मी आहे तुझ्या सोबत. मधू, सॉरी. I love you, Manga. चल मधू, मंग्या, बोल ना. मला तुला काहीतरी सांगायचं. काय? म्हणजे बऱ्याच दिवस झालं माझ्या मनात होतं, पण ते कोणाला सांगायचं हे कळत नव्हतं. पण आत्ता मला मैत्रीच्या विश्वासानं तुला सांगावंसं वाटतं. पण तू कोणाला सांगणार तर नाहीस ना? मी नाही सांगणार. काय झालंय का? मंग्या, मागच्या वेळी प्राजू इथून गेली होती, ती माझ्यामुळेच गेली होती. काय काय सांगतेस तू? होय, मीच तिच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांना सांगितलं होतं हे सगळं. म्हणून तिचे आई वडील तिला घेऊन इथून निघून गेली. आणि हे सगळं मी तेव्हा माझ्या स्वार्थापोटी केलं होतं. आणि तेव्हा मला असं वाटलं माझं संख्या आता मला परत मिळेल. पण असं काहीच नाही झालं. उलट संकेत तिच्या आठवणीत जास्तच झुरत राहिला. आणि हे तुला माहितीच आहे. आपण तेव्हा त्याला यातून सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी किती काय काय केलं होतं. पण आज मी त्याच्या भल्याचा विचार करून माझ्या बालपणीचं प्रेम मी त्या प्राजूला अर्पण करते. संख्या तिच्यासोबत खुश आहे ना, तर मी पण खुश आहे.
जाऊ आपण. मधू नमस्कार मित्रांनो, आमच्या 11 क्लास डायरीज या वेब सिरीजला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही ही वेब सिरीज इथेच संपवत आहोत. पण देवगिरी प्रोडक्शन काहीतरी नवीन घेऊन येत आहे तुमच्या भेटीसाठी. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि घंटा पण दाबा. आम्ही लवकरच तुमच्या भेटीला येतोय त्याच जोशात, त्याच अनुभवात. धन्यवाद. न्यू स्टाईल